कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळातील वीज बिल माफ करण्यासाठी युवा एल्गार व विविध संघटनांद्वारे यवतमाळ अमरावती मार्गावर वीज वितरण कार्यालयावरती यावेळी मोर्चा नेण्यात आला। लॉकडाऊनच्या काळामध्ये वीज ग्राहकांना लाखापर्यंतचे बिल देण्यात आलेले आहे। हे बिल वीज वितरण कंपनीच्या संबंधितांना दाखविण्यात आले होते। लॉकडाऊनच्या काळात 3 ते 4 महिन्यापर्यंत दुकाने बंद होती, मजुरांना काम नव्हते, तरी महावितरण कंपनीने ग्राहकांना हजाराच्या घरात बिल दिल्यामुळे ग्राहकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे। बिले भरण्यासाठी अनेकांकडे पैसेच नसल्यामुळे अनेक घराघरांमध्ये वीज बिल भरण्यावरून भांडण होत असल्याचे दिसून आले आहे। त्यामुळे वीज वितरण कंपनीने 3-4 महिन्याचे वीज बिल माफ करावे यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। 3 ते 4 महिन्यांचे वीज बिल माफ झाले नाही तर पुन्हा सूड आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेमार्फत देण्यात आला। वीज वितरण कंपनीचे अभियंता श्रीकांत तळेगावकर यांना निवेदन देण्यात आले। यावेळी युवा एल्गार संघटनेचे अध्यक्ष धनंजय वानखडे, पिंटू खोडे, गणेश केवटे, रजा शेख, शोएब खान, सतीश उरकुडे, लक्ष्मण वानखडे, राहुल मिसळे, सुभाष गायकवाड, धम्मपाल तलवारे इत्यादी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। विदर्भ न्यूज करिता नेर येथून नवनाथ दरोई यांचा हा वृत्तांत।